आज मी माझ्या पप्पांना तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे पप्पा हात करतात आहे. सोसायटीमध्ये जवळपास त्याचा एक मित्र आहे जो आपला फॉलोअर सबस्क्रायबर आहे. सीताफळाच्या शोधात आलो होतो. आम्हाला वाटलं होतं सीताफळ वगैरे भेटतील म्हणून. सगळं आपले मित्रांनो, मी सुजित म्हणजे जेसीवाला ब्लॉगर आणि माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी साईडवरती नाही आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो थोडासा ट्रॅव्हलचा ब्लॉग आहे. कारण काल रात्री मी गावाला आलो आहे आणि आज साईडवरती एवढं असं विशेष काही काम पण नव्हतं. सो मी आज गावाला आलो. माझ्या एका मित्राचं काम होतं. म्हटलं थोडासा टाइम आहे तर मग गावाला जाऊन येऊ. आणि थोडंसं गावाला बरेच दिवस झाले आलो पण नव्हतं, त्यामुळे मी गावाला आलो. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी थोड्याशा गावच्या आठवणी किंवा मग मी गावाला कुठं होतो किंवा याच्या आधी मी पुण्याला येण्याआधी गावालाच होतो. सो गावच्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे म्हणून आजचा हा सगळा ब्लॉग बनणार आहे. सो आत्ता तरी मी शेतात चाललो आहे कारण मला थोडंसं काम सांगितलंय. सो ते काम करायला मी चाललो आहे. आणि गावाकडे आल्यानंतर असा सगळा नजारा दिसतो. सगळं हिरवगार, सगळीकडे बघण्यासारखं वातावरण झालं. आणि मी पप्पांना सकाळी भेटायला गेलो होतो, म्हणजे पप्पांकडे गेलो होतो. पप्पा पण माझे जेसीबीच चालवतात. पप्पांचं साईड पण इथं जवळ चालू आहे. मला जर जमलं तर मी त्या साईडवरती पण जाणार आहे, माझं प्लॅनिंग आहे. तो माझा मित्र आहे निशांत, त्याच्यासोबत थोडंसं काम होतं म्हणून मी आलो होतो. पण आता बघू कसं काय प्लॅनिंग होतंय. आता आम्हाला जायचं अहिल्यानगरला. अहिल्यानगर म्हणजे जुनं आपलं अहमदनगर, आता त्याचं नाव चेंज झालंय. सो आम्ही तिकडे जाणार आहे. थोडंसं त्याचं काही इम्पॉर्टंट काम आहे. सो त्याच्यासोबत आलो मी. म्हणजे माझं असं विशेष काही काम नाही. पण आजचा ब्लॉग सगळा आपला ट्रॅव्हलचा राहणार आहे. बऱ्याचशा गोष्टी काही आठवणी असतील गावच्या, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, मी शेतात याच्यासाठी आलो होतो की आमचे एक मामा आहेत ज्यांनी मला ट्रॅक्टर वगैरे शिकवला. त्याच्यानंतर माझी ही ऑपरेटिंगची जर्नी वगैरे सगळी स्टार्ट झाली. तशी तर मला ही कला सगळी वडिलांकडून भेटलेली आहे. पण ही जी जर्नी होती, म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केलं की नाही आपल्याला काहीतरी शिकायचं, ड्रायव्हिंग वगैरे शिकायची, तर ते आमचे मामा आहेत. मी त्यांना भेटायला आलो होतो आणि ते पण येणार आहेत आमच्यासोबत. त्यांना घेण्यासाठी आलो होतो मी. तर आता ते पाठीमागे त्या साईडला त्यांचं घर आहे आणि तिथं काय आता मी 4 व्हीलर घेऊन आलो, त्यामुळे ते 4 व्हीलर जात नाही. सो ते येतात आहे, त्यांची वाट बघतोय. बराच वेळ झाला आणि निशांत पण बराच वेळ झाले वाट बघतोय. गावामध्ये थांबलाय तो. इथून निशांतला पिकअप करायचं आहे आणि मला थोडंसं शेतात फेरफटका मारायचा होता पण ते काही जमलं नाही. आणि पप्पांच्या पण साईडवरती जायचं होतं कारण पप्पा पण आता म्हणजे बरेच वर्ष, जवळजवळ पप्पांनी 27 वर्ष ऑपरेटिंग केली. सो ऑपरेटिंग अशी गोष्ट आहे, एकदा नाद लागले की लागतंच, म्हणजे ते सुटत नाही. सो त्यांना पण आता जास्त दिवस घरी बसवत नाही. म्हणजे तसं त्यांनी रिटायरमेंट, असं ऑफिशियली रिटायरमेंट घेतलेली, पण ते अजून पण त्यांना वाटतं की नाही आपण घरी बसण्यापेक्षा काम करावं. आणि प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की जोपर्यंत आपले हातपाय चालू आहे तोपर्यंत आपण आपल्या मुलांसाठी काम करावं. अशी गावाकडच्या लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे तशी मेंटॅलिटी ठेवतात म्हणून त्यांची मुलं वगैरे एक चांगल्या सक्सेसवरती जात असतात. तर असं सगळ्या काही गोष्टी आहेत. पण आता बऱ्याच वेळ झाले मामांची वाट बघतो मी आणि मामा फायनली आलेली तिथे समोर दिसत असतील. आता त्यांना घेऊन जायचं मला, कारण खरं काम तर त्यांचं आहे. म्हणजे मी त्यांना घ्यायलाच आलो होतो. आता त्यांना घेतल्यानंतर डायरेक्ट निशांतकडे जायचं आहे मला. सो थोडा टाईमपास झाला आहे पण ठीक आहे, बऱ्याच दिवसानंतर गावाला आलो आहे. सो एवढ्याशा टाईमपासने असं काय वाटत नाही, म्हणजे चांगलं वाटतं उलट. म्हणजे मामा ज्यांनी मला ट्रॅक्टर वगैरे शिकवला, म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मी लहानसा होतो, 5वी-6वीला असेल, काय 5वी-6वीलाच होतं ना, 5वी-6वीला असताना मी ट्रॅक्टर शिकायचा हट्ट धरला होता. आणि पप्पांसोबत आमचे मामा सगळे सोबत काम करायचे. सो तेव्हा मी त्यांच्यासोबत पाठीमागे जरा शाळा वगैरे बुडून काहीतरी कारण काढून मी गपचूप जायचो आणि जसं वेळ भेटेल तसं शिकायचो. असं सगळं आठवणी आहेत. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या. सो आता थोडासा टाईम झालाय, मला पटापट गावात जायला लागणार कारण निशांत बराच वेळ झाले वाट बघतोय. तर आमची सगळी मंडळी जमली आहे आणि हा माझा लहानपणीचा मित्र टिनू. तर मी तिकडून येताना काही कपडे वगैरे आणले नव्हते. सो एक शर्ट आणला होता सोबत, तो इस्त्रीला घेऊन आले. आणि टिनू इथं जवळच राहतो, सो त्याला पण बोलून घेतलं. यांची चालले गप्पा. ते इस्त्री करायचं आहे कारण हा एकच टी शर्ट घालून आलो होतो. आम्ही सकाळी लवकर पहाटे आलो होतो. एक 4-5 वाजता आम्ही पुण्यातून निघलो होतो आणि 6 वाजता तरी इकडे गावाला येऊन पोहोचलो. आणि इस्त्रीचं शर्ट घातलं म्हणजे मला तिकडे बाहेर जायचं. सो शर्ट घेऊन आलो इस्त्रीसाठी. आमची शाळा त्याच्यामध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्यावेळेस निशांत जो आहे, निशांत डिप्लोमाला होता. 1 वर्ष पुढं होता ना माझ्यापेक्षा. तू मग काय जास्त शिकलाय शाळा. तर मी काल येताना काही शर्ट वगैरे आणलं नव्हतं. रात्री अचानक आला निशांत आणि सकाळी पण लवकर आलो. मी 5-5:30 वाजता उठून आलो आणि इथं यायला 1 तास 2 तासामध्ये आम्ही इथं गावापर्यंत आलो होतो. म्हणजे एक 50-60 किलोमीटर आहे पुण्यापासून गाव. तर एक शर्ट आणला होता सोबत, तो पण इस्त्री करायचा राहून गेला होता. मग इस्त्री केला आणि आता नगरकडे चाललो आहे आम्ही. इथून एक 60-70 किलोमीटर आहे.
सो 1-2 तासाचा प्रवास आहे. आता आम्ही जवळ पारनेरजवळ आलो आहे आणि आमचे सकाळी निघलो तेव्हा आम्ही पेट्रोल वगैरे टाकलं नव्हतं गाडी. सो आता आम्ही पेट्रोल पंपावरती आणि पेट्रोल टाकायला थांबलो आहे. किती करायचं? 1000 करा ना. मध्ये पेट्रोल टाकलं पण गावाला आल्यामुळे थोडंसं नेटवर्कचा इश्यू आहे. सो त्यांनी हॉटस्पॉट दिलं म्हणून पेमेंट करायला हे आलं म्हणून मधलं शूट नाही घेता आलं. सो नगरमध्ये आलो होतो. सो नगरमधलं सगळं काम वगैरे फायनल झालं आणि नगरमध्ये काय शूट करायला जमलं नाही कारण एका प्रायव्हेट ठिकाणी गेलो होतो निशांतसोबत. सो तिथं काय शूट वगैरे केलं नाही आम्ही. आता नगरपासून पुढं आल्यानंतर आता आम्ही येताना नगर पुणे हायवेने आलो पण आता जाताना मात्र कल्याण नगर हायवेने चाललो आहे. सो निशांतसोबत त्याच्या गावाला जाणार आहे थोडंसं. आणि इथं हे भेळवाले जे आहेत हे थोडंसं फेमस आहे. इथं एक नेप्ती नाका म्हणून आहे, इथं भेळीचं दुकान वगैरे फेमस आहे. सो तिथली भेळ टेस्ट करायला आम्ही थांबलेलो आहे आत्ता. आणि इथून आता निशांतच्या गावी जायचं आणि गावी गेल्यानंतर मग थोडंसं काम वगैरे आहे त्याचं तर ते फायनल करायचं आहे. आणि खरं तर आजचा दिवस पूर्ण गावाला स्पेंड करायचं होतं म्हणजे गावातल्या काही गोष्टी दाखवायच्या होत्या तुम्हाला. पण आता जवळजवळ दुपारचे 2 वाजलेत आणि दुपारपर्यंत आमचं काम चालूच होतं. सो नगरमध्येच आम्हाला दुपार झाली आहे. नाही म्हणतो. सो तिथे नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही निशांतच्या गावाला आलो आहे आणि गावामध्ये त्यांच्या मंदिर होतं. तर तिथं दर्शन घ्यायला गेलो होतो. हे 2 प्राणी इथले नको ते लाईटच्या बोटसोबत खेळत होते. तर इथलं दर्शन झालं आणि मस्त मंदिर आहे. म्हणजे ह्या मंदिराला जवळजवळ 7 वर्ष लागले. म्हणजे पूर्ण ते मार्बलचं हे बांधलेलं आहे सगळं मार्बलमध्ये मंदिर बांधलेलं आहे. आत्ता आम्ही कर्जुले हाऱ्यामध्ये म्हणजे कल्याण नगर हायवेला निशांतचं गाव आहे कर्जुले हाऱ्या म्हणून तिथं आलेलो आहे. थोडंसं दर्शन वगैरे झालं. आता इथून परत आपल्या गावाला जायचं आहे. गावाला गेल्यानंतर थोडंसं आईने काहीतरी दिलं असेल गावाला बऱ्याचशा गोष्टी सो त्या घेऊन जायचं. सांगा आता कुठून कुठपर्यंत आपलं आहे सगळं? इथून इकडे नजर जाते का सगळं आपलं. ही आहे निशांतची सीताफळाची बाग आहे. सो आम्ही थोडंसं बाग वगैरे बघायला आलेलो आहे. आणि जिकडं बोट दाखवेल तिकडं सगळं निशांचं आहे. ह्या असले की वहाँ तक सब कुछ अपना है. विचार चालला सध्या. पैसे कमी पडले काय? गावाला आम्ही सगळेजण बरेच दिवसानंतर आलो त्याच्यामुळे थोडंसं एक एक जे दिसेल तिकडं व्हिजिट करतोय. आणि असा नजारा फक्त आता डोंगरातच बघायला भेटतं आम्हाला. त्यामुळे जरा एक्सायटेड फील होतं आम्हाला सगळ्यांना. मामांसोबत आम्ही मामा सगळ्यात पाठीमागे, मी आहे, सिद्धांत आहे, निशांत आहे. सीताफळाच्या बागे सीताफळ तोडायचे ना आपल्याला? तोडायचेत का? हाय मजबूत आहे. सीताफळ वगैरे तोडायचे. अर्धे चाकणला घेऊन जायचे, अर्धे मुंबईला पाठवायचे. निशांत तिकडे जाऊन विकेल, मी इकडे चाकणमध्ये खाऊन टाकतो. अरे कसलं काय? अरे लास्ट टाइम आम्ही ना भरपूर घेऊन गेलो होतो. त्याचा काहीच फायदा नाही होत. खात पण नाही कोणी आणि विकत पण नाही. विनाकारण वेस्टच जातात. पण आता ती बाग लावली तो आले तर मग तोडून घेऊन जायचे आम्हाला. गावरान मी आलो होतो सीताफळाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सीताफळाच्या शोधात आलो होतो. आम्हाला वाटलं होतं सीताफळ वगैरे भेटतील म्हणून. तर सीताफळाला अजून सीताफळच नाही. एकदा हार्वेस्टिंग झालेलं म्हणजे काढून झालेली सीताफळ. आता फक्त झाडं बघायला भेटतं. ते हा असा सगळा बाग आहे पण आपला नाही आहे तो निशांतचा आहे. म्हणजे निशांतच्या घरचं आहे. निशांत पण मुंबईला असतं. छोटे छोटे सीताफळ आहे तिथं. ते पण खूप आतमध्ये दिसतील का काय होतं. हे वाले असे छोटे छोटे आहेत. तर ते काही खाण्यासारखे नाही. तोडले तरी पिकणार नाही सिद्धार्थ. त्यामुळे ते घेऊन जाऊन पण फायदा नाही काही. बरं त्या सीताफळ नाही निदान बाग तरी बघायला भेटली. मित्रांनो आता नगरवरून रिटर्न येताना निशांतच्या घरी गेलो होतो. तर तिथून पुढं आल्यानंतर आम्ही एका खास ठिकाणी थांबलो. म्हणजे जसं जेजुरी वगैरे आहे तसं आमच्या इथं पण एक ते जे 8 की 5 असे काहीतरी ठाण असतात खंडोबाचे. तर त्याच्यापैकीच एक हे
इथं आहे, हे वाला आहे. ह्या मंदिर आहे इथं, हे कोर्टन म्हणून आहे. सो ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इथं थांबलो होतो. पाठीमागे हे सगळं पवन चक्क्या, पाठीमागे एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ह्या पवन चक्क्यांचं काम. ए सिद्धू, त्या पवन चक्क्यांचं काम मी केलेलं आहे. कुठल्या ह्या वाल्या खरं. हा, हे असं सगळा नजारा आहे इथं. खाली खाली आपलं गाव आहे. खाली गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करायला थांबलेलो आहे. फायनली आम्ही घरी आलो आहे. बराच वेळ झाला, सकाळपासून ट्रॅव्हल करतोय. काल रात्री पण ट्रॅव्हलच करत होतो. कालची रात्र आणि आजचा दिवस पण पूर्ण फिरण्यात गेला आमचा आणि टाईम पण भरपूर झाला. तर आता निशांच्या घरी आलो आणि इथं आम्हाला जरा पेरू वगैरे भेटलेत. तर इथं हे पेरू वगैरे आहेत, खायचेत मला. हे आमचे सगळे लहानपणीचे मित्र. हे पेरू वगैरे काढायचे, एक दोन पेरू काढायचे आणि घेऊन जायचे चाकणला वगैरे घेऊन जायचे खायला. तिकडे जरा विकत घ्यायला लागतात. तर मी आपल्या साईडवरती तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, बरेचसे ब्लॉग बघितले. आज मी माझ्या पप्पांना तुम्हाला दाखवणार आहे. माझे पप्पा एक डेव्हलपमेंटचं काम करतात आहे. सो जवळच जवळ चालू होतं. आता बरेचसा टाईम पण झाला, 5-5:30 वाजले. त्यांच्यासोबत म्हणजे निशांतला पण मला सोडून मुंबईला जायचं आहे. पण आता भरपूर गोष्टी बघितल्या तुम्ही ब्लॉगमध्ये. मी पण एक्सायटेड. मी तुम्हाला पप्पांनी कसं काम केलं हे दाखवणार आहे आज. हे पप्पा इथं मशीन चालवतात आहे. एक मिनटं, पप्पा हात करतात आहे. बऱ्याच वर्षानंतर पप्पांना मी आहे ना म्हणजे ऑपरेटिंग करताना बघणार आहे. सो जरा भारी वाटतंय, कारण अशी सगळी कामं करूनच मी पण JCB शिकलोय. काय बरे आहेत का? हे आमचे पप्पा मशीन चालवतात आहे. हा घेतो. सगळं काम फायनल करून आता आम्ही पुण्याला चाललो परत रिटर्न. सो माझा एक मित्र भेटला मला, जो कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि चांगले त्याचे व्हिडिओ वगैरे व्हायरल झालं. आणि त्या थोडासा फोनवरती बिझी आहे, तर लगेच नाही भेटू शकत त्याला. आता इथून आपल्याला एक 40-45 किलोमीटर लांब गेले की चाकणमध्ये पोहोचणार आहे. मग त्याच्यानंतर निशांत वगैरे सगळे मुंबईला जाणार आहेत. वगैरे सगळं घेऊ. आधी ब्लॉगमध्ये आलं पाहिजे तुम्ही, नाही का? म्हणजे जरा 4 गोष्टी कळायला पाहिजे की आपले गाववाले सगळे आहेत. कारण सकाळपासून आहे ना गावचा सगळा ब्लॉग चालू आहे. तर त्याच्यामध्ये कळायला नको लोकांना की आपले सगळे कॉन्टेंट क्रिएटर सगळे गाववाले आहेत म्हणून. सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे ना, असा विषय. बाय द वे हा आकाश आहे. आमची सगळे शाळेमध्ये एकत्र होतो आणि सकाळपासून आत्ता भेटला मला. तो भेटायचं प्लॅनिंग आमचं सकाळीच होतं, पण भेटला आत्ता तो. आणि चांगला कॉन्टेंट आहे त्याचा. तर तुम्ही बघत असाल आणि नसेल बघत तर मी तुम्हाला लिंक देतो, जाऊन पटापट फॉलो करा आणि भावाला सपोर्ट करा. चांगला कॉन्टेंट आहे भावाचा. तुझा आवाज ब्रेक होतो रे, तुझा आवाज ब्रेक होतोय. आवाज तुझा ब्रेक होतोय. आवाज दादा तुम्ही फोन कुठून गेलाय तुम्ही? माझ्यासोबत थोडंसं सिद्धांत आहे, म्हणजे फोटोग्राफर मित्र आहे माझा, निशांत. आणि ते मुंबईवरून आले होते. सो त्यांच्या सोसायटीमध्ये जवळपास त्याचा एक मित्र आहे जो आपला फॉलोअर सबस्क्रायबर आहे. तर त्याला व्हिडिओ कॉल केला आम्ही, त्याच्याशी थोडंसं गप्पा वगैरे मारतोय. आता तू फ्री झालास ना? फ्री झाला की निवांत कॉल कर, बोलू आपण. ओके चल बाय.